नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शासनानं शेतजमीन आणि प्लॉट मोजणी शुल्कामध्ये सरासरी दुपटीनं वाढ केलेली आहे। लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा लोकप्रिय योजनांमुळे शासनाच्या तिजोरीमध्ये खड्डा पडल्यानं मोजणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला जादाची कात्री लावली जात आहे। परिणामी मोजणीचा खर्च न परवडणाऱ्या हद्दींसाठी भांडणतंटे करीत बसण्याची आता वेळ आलेली आहे। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनानं लोकप्रिय योजनांचा सपाटा लावला। त्याचा बोजा शासनाच्या तिजोरीवरती पडत आहे। त्याची भरपाई करण्यासाठी शासन आता विविध शासकीय शुल्कांमध्ये जबर वाढ करीत आहे। 100 ते 200 रुपयांचं मुद्रांक बंद करून थेट 500 रुपयांचं चालू केलं जाणार आहे। आता शेतजमीन प्लॉट मोजणीच्या शुल्कातही घसघशीत वाढ करण्यात आली आहे। नवीन दरवाढीच्या अंमलबजावणीमध्ये या महिन्यापासून ही होणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत। शेतजमीन प्लॉट मोजणीचे अधिकार हे भूमी अभिलेख विभागाला आहेत। या विभागाकडे मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं तुम्हाला आवश्यक असतं। साधी, तातडीची, अतितातडीची असे मोजणीचे 3 प्रकार आहेत। आता साधी आणि जलद गतीची मोजणी असे 2च प्रकार केले जाणार आहेत। 2 हेक्टरपर्यंत सध्या मोजणीसाठी 2000 रुपये आणि 2 हेक्टरवरती पुन्हा 2 हेक्टर असेल तर पुन्हा 2000 किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी असेल तर 1000 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत। असेच शुल्काचं प्रमाण जलद गती मोजणीसाठी सुद्धा राहणार आहे। एक सर्वे नंबर, गट नंबर, पोट हिस्से, प्लॉट, मजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी 1 हेक्टरपर्यंत पूर्वी 1000 रुपये साधीसाठी आणि अतितातडीसाठी 3000 रुपये भरावे लागत होते। आता साधीसाठी 3000 रुपये तर जलद गती मोजणीसाठी तब्बल 12000 रुपये मोजावे लागणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतजमीन मोजणीच्या दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।